होणारी ही दुसरी मोठी स्पर्धा या वर्षातील आणि या दुसऱ्या स्पर्धेमध्ये सलग फायनल मध्ये पोहोचण्याचा मान प्ले बॉयजला मिळाला आहे। पण वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पहिल्यांदा फायनल खेळणारी जेसीसी पहिलाच बॉल साहिल राणे समोर जयेश बनसोडे सिंगल आली आहे। एक धाव जेसीसी खूप दिवसानंतर गुरुदत्ताच्या मैदानावरती जेसीसी फायनल खेळतीये आणि त्यामुळे त्यांना सुद्धा हे टायटल मारण्याची मनोमन इच्छा आहे आणि असं असताना प्ले बॉयज सारखा बलाढ्य संघ समोर यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलाय आलाय डॉट। माझ्या साथीने कौस्तुभ मेहर आहेत। कौस्तुभ मागील 2 दिवसाचा अनुभव प्ले बॉयज वर्सेस जेसीसी कशा प्रकारे या मॅचला बघताय? पहिल्यांदा ऑन साइडला दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू सिंगल साठी जातोय। पहिल्या 3 चेंडू मध्ये 2 धावा धावपल करत प्रथम खेळतात जेसीसी परंतु आगाशीमध्ये झालेला खेळ प्ले बॉयजचा तो सर्वांच्या मनाला भावणारा होता। तिकडून फायनल हरले परंतु इकडे आता पुन्हा संधी आले। अगदी बरोबर उल्लेख, त्यावेळेला केलेला खेळ प्ले बॉयजचा सगळ्यांना भावणारा होता पण आगाशी प्रीमियर लीग मध्ये केलेला जेसीसी चा खेळ सुद्धा तितकाच चांगला होता। म्हटल्यानंतर दोन्ही संघाने मागील स्पर्धेमध्ये चांगली मेहनत केली होती, ती चांगली मेहनत फळाला आलेली नव्हती। यावेळेला दोघे जण आतुर आहेत ते संपूर्ण फल प्राप्त करण्यासाठी आणि असं असताना 2 डॉट आलेले आहेत। 4 मध्ये 2 प्ले बॉयजला जणू काही सवय झाली आहे 4 मध्ये 2 काढण्याची, कारण मागील मॅच मध्ये सुद्धा ती स्थिती होती। शेवट 5व्या चेंडूवरती सिंगल। शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन आतापर्यंत सुरुवात चांगली आहे साहिल राणे बॉलिंग ट्रॅकवर। शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन 3 धावा स्ट्राइक एंडला अनिकेत मुले लास्ट बॉल इन फर्स्ट ओव्हर। हलक्या हाताने ऑन साइडला पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी। जयू बनसोडेचा विकेट जो कोणी गोलंदाज घेईल त्याच्यासाठी जेसीसी ए कडून 500 रुपयाचा बक्षीस लागवण्यात आलंय। ही सुरुवात झाली आणि सुरुवात कशासाठी? मैदानाच्या आतमध्ये खेळणारे जे 10 खेळाडू आहेत त्या व्यतिरिक्त मैदानाच्या बाहेर खेळणारे 100-200 सुद्धा आहेत। ते खेळाडू नाहीत, ते दर्शक आहेत आणि हे आमचे दर्दी प्रेक्षक बघा जिथे जागा मिळेल तिथून बघतायत। एकाने तर झाडाला हात पकडून टांगून मॅच बघतायत, एक तर वरती झाडावरती। हे कोण आहे बघा कसे बघतायत। हे प्रेम आहे आणि ही आपुलकी आहे एमपीएल प्रती आणि या फायनलच्या प्रती। चला मैदानाच्या दिशेने दुसरा षटक। 4 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात आणि त्यानंतर आशिष शर्मा बॉलिंग मार्क वरती अनिकेत मुळे समोर। पहिला चेंडू पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चेंडूला लगावल्यानंतर धावत असताना चेंडू मध्ये अडला गेलाय आणि एक धाव धावून कंप्लीट सिंगल धाव आली आहे। एका धावाने नाही भावेश पवार नाही, हा जयेश बनसोडे आणि अनिकेत मुळे आहे। भावेश पवार भिवंडीतला आहे। आपल्या इथलं क्रिकेट काय कमी नाही आहे, आपल्या इथले खेळाडू काय कमी नाही आहेत आणि आपल्या इथले टीम्स काय कमी नाही आहेत। यावेळेला उजबाष्टीच्या बाहेर वाईट बॉल बराच बाहेर आमचे ऑफिशियल पंचांच्या दिशेने वळतात। 6 धावा धावपल करतायत। आशिष शर्मा पुण्याचा बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राइक एंडला जयेश मोठा फटका ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक व्हॉट अ शॉट चेंडू सीमारेषा पार फरार। चौकार आला। अशा वेळेला चौकार जो पहिल्या षटकातला प्रेशर पूर्णपणे बाजूला सारण्यासाठी कारणीभूत ठरलाय आणि त्या चौकारानंतर सिंगल घेतले जयेशने। या स्पर्धेमध्ये जयेश बनसोडेने केलेली कॅल्क्युलेटिव्ह खेळी, जयेश बनसोडेने दाखवलेले पेशन्स प्ले बॉयज साठी खूप मोठा हत्यार म्हणून राहिलाय। आता आशिष शर्मा अनिकेत मुळे समोर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय, चेंडू गेला हाताला लागून सीमारेषा पार। चौकार 4 धावा। थँक्यू डीजे। दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 15 धावा धावफलकावरती। क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवातीपेक्षा शेवटाला जास्त महत्त्व असतं। सुरुवात खराब झाली होती, 4 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये, पण दुसऱ्या षटकामध्ये त्या 4 धावांना बॅक करणारे 2 चौकार आलेत, 4च केलेत
4 एकाच बॉल मध्ये मारणार असं सांगितलं आणि आता 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आशिष शर्मा समोर, अनिकेत मुळे सिंगल साठी पुन्हा एकदा खेळलाय. कौस्तुभ येणारे अजूनही इथून 13 चेंडू शिल्लक आहेत. किती धावांपर्यंत मजल मारली जाऊ शकते आणि किती धावांपर्यंत हे दोन सगळे जाण्याचा प्रयत्न करतायत. काय जबरदस्त सुरुवात आहे. 16 धावा धावपलकावर, त्यात फ्लाइंग स्टार्ट पहिल्या षटकामध्ये शांत आणि त्यानंतर अटॅकिंग षटक. ओ पुन्हा एकदा बाहेर जाणारा चेंडू, 17 धावा. सर इकडून किमान 34-35 किमान 35-35 चा उल्लेख केलात, परंतु मागील 2 सेमीफायनल मध्ये दोन्ही संघांनी 35 लगावल्या होत्या. जयेश बनसोडे याने सिंगल साठी हा चेंडू खेळलाय. 2 षटकं संपली आहेत. चर्चेकडे येण्या अगोदर 18 धावा 2 षटकानंतर या ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे. अरे नको मारू, राहू दे. 2 षटका 18 धावा. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय प्ले बॉयज फुलपाडा. हितेश आणि रबाडा बॉलिंग मार्क वरती. जयूच्या विकेटला 500 जेसीसी ए कडून आणि हॅट्रिकला 1000 रुपये. समोर फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग. टीट फॉर टॅट, बेस्ट वर्सेस बेस्ट युद्ध. हितेश रबाडा ट्रम्प कार्ड आहे जेसीसीबी चा. जयेश बनसोडे ट्रम्प कार्ड आहे प्ले बॉयजचा आणि त्यामुळे हे बेस्ट वर्सेस बेस्टचं युद्ध. ग्रँड फिनाले एमपीएल सीझन 6 चा. ओ नेक्स्ट बॉल. हातातला कंट्रोल, हाताचा कंट्रोल निघून गेलाय. अतिरिक्त धाव येते. 19 धावा धावपलकावर. एका चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक. नेक्स्ट बॉल. रबाडा समोर, जयेश बनसोडे. बिग बॅटल. मोठा फटका डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. काय जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषा पार, फरार. थँक्यू डीजे. समोरच्या दिशेने मारलेला चौकार. विकेटच्या हॅट्रिक साठी गणेश सोनकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. जेसीसी ए कडून 1000 रुपयाचं बक्षीस आणि सिंगल जयूच्या विकेट साठी 500 रुपयाचं बक्षीस जेसीसी ए कडून. बघा जयेशने मिनी हेलिकॉप्टर इथे फिरवला होता, त्याच्यावरती आलाय चौकार. तो होता दमदार. आणि त्यानंतर हितेश आणि रबाडा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पुन्हा एकदा क्लिअरच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आशिष. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. इथे झटपट पटापट चौकार आल्यात आणि झटपट पटापट वाले विकेट ज्यांच्या शोधामध्ये जेसीसी बी आहे. 24 रन्स, 24 फॉर नन. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळलाय. सिंगल दाब येते. 25 धावा धावपलकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट आहे. आणि सर एका गोष्टीचा उल्लेख करेल, पहिल्या मॅच पासून या स्पर्धेमध्ये जयेश बनसोडे बॅटिंग केले ते सर्वांच्या मनाला भावणारी आहे. डाऊन द ग्राउंडचे फटके, सर्व फटके अलॉंग दी कार्पेट. मैदानाला गरंगलत. ओ यावरचा चेंडू निघून गेलाय, निघून गेलाय. चौकार की सिंगल, सिंगल की चौकार. पंचांनी एका धावेचा इशारा दिलाय. फक्त सिंगल, एकच धाव येते आणि जयच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्माइल आहे. ये स्माइल बिलकुल स्माइल वाली आहे. शानदार स्ट्रोक, त्याच्यावरती सिंगल. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन ऑन साइडला फक्त दिशा दिले आणि करकार. 3 षटक संपल्यात. 27 धावा धावपलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना प्ले बॉय फुलपाडा. थँक्यू. अजून एक बक्षीस, अजून एक बक्षीस. लगातार 3 चेंडू 3 चौकार. सांडी मोरे यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस. प्रशांत गरत यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या गेल्यात. हे आमचे रसिक प्रेक्षक या मॅचचा आनंद लुटतात. 3 षटकं संपलीत. 27 धावा धावपलकावरती. कुणालाही वाटलं नव्हतं पहिल्या षटकानंतर इतकी मोठी छलांग घेतली जाईल, पण प्ले बॉयची अभेद जोडी जी मोठी पार्टनरशिप करत असताना मैदानात दिसते त्याला बघता 27 धावा 2 षटकामध्ये आलेले आहेत. आता बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आशिष, त्यांच्या समोर अनिकेत मुळे. लास्ट ओव्हर
फुलटॉस बॉल समोर फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, पहिला बॉल डॉट. JCCA कडून लगातार 3 डॉटला 500 रुपयाचं बक्षीस, बक्षिसांची खैरात. आणि ते बक्षिसांची खैरात होत असताना धावा रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न JCCB कडून होत आहेत. अनिकेत मुळे समोर पुन्हा एकदा मोठी टास्क होती आशिषची. एका धाव्यासाठी पाठवलं सिंगल आणि एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचले 28 वरती. 4 चेंडूचं खेळणं बाकी आहे. 2 खेळाडू चर्चा करतायत. मुख्य स्क्रीनवर चर्चा महत्वाची आहे. इकडून किमान 34-35 शोधतोय, परंतु येणारे 4 चेंडू सुरुवात चांगली आहे आतापर्यंत आशिष कडून. नेक्स्ट बॉल आशिष समोर जयेश बनसोडे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून पॉवरफुल स्ट्रोक आणि त्याला पाठवून दिलं सीमारेषा पार, चौकार. संतोष मामा यांचा स्टेजवर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा थँक्यू टू जयेश बनसोडे, मॅन इन फॉर्म. जयेश बनसोडेने या स्पर्धेमध्ये केलेली फलंदाजी, त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यानं स्वतःवरती ठेवलेला कंट्रोल, स्वतःमध्ये दाखवलेले ते पेशन्स, आणि त्याच्यामुळे त्याला आतापर्यंत शक्य झालेली ते चौकार मारणं. काय जबरदस्त फटका होता या मैदानावरती. आता तो बॉल त्याला जणू काही फुटबॉल किंवा मोठा वाटायला लागलाय आणि त्याचमुळे हे चौकार यायला लागलेत. 32 वरती 0, विकेट आलेली नाहीये. लगातार 2 चौकार. यंगस्टार फुलपाडा यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस जयेश बनसोडेसाठी. नेक्स्ट बॉल बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लावण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने पुन्हा एकदा मार्ग काढला. चेंडू सीमारेखा पार, चौकार. हे जीवलग जीवाचा थँक्यू टू सर. 35चा उल्लेख झाला होता, आता 36 झाल्यात. काय जबरदस्त सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट, आणि त्या फ्लाइंग स्टार्टला बघत असताना जयेश बनसोडे मैदानाच्या आतमध्ये 22 चव्हाणवर खेळतोय. अजून एक चौकार आला तर यंगस्टार फुलपाडाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. मोठा फटका ऑन साइडला, पुन्हा लगातार 2 चौकारांसाठी बक्षीस होत आणि लगातार 2 चौकार आलेले आहेत. 2 नव्हे, इट्स अ 3. 3 साठी 3000 आणि 2000. ज्यांनी बक्षीस लावले त्यांनी आणून द्या. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा 40 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. प्ले बॉयज फुलपाडा, व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटकेबाजी. लास्ट बॉल. ओ यावेळचा चेंडू डॉट, आणि डॉट चेंडू येत असताना पहिली इनिंग संपली आहे. 40-40, 41चं लक्ष. आणि चौकाराची दुसरी हॅट्रिक. बघा, या लाईट्सने बंद करून सांगितलं तुम्ही सगळ्यांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च ऑन करायचे आहेत. सगळ्यांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च, ती जी लाईट आहे मोबाईलची लाईट ऑन करा लवकरात लवकर. बघूया किती दर्दी प्रेक्षक आलेले आहेत. JCCB चे खंदे समर्थक आपण पहिले करायचे आहेत. प्ले बॉयचे खंदे समर्थक आपण पहिले करायचे आहे. बाकीचे दर्शक आपल्याला MPL आवडली आहे म्हणून आपण या टॉर्च लाईट नाही, काही इश्यू नाही, माईक चालू राहील. रुको. पहिली लाईट ऑन. डायरेक्शन वरती लक्ष द्यायचं. अजून लाईट्स खूप कमी पेटलेल्या आहेत. एवढ्या लाईट्स पेटल्या पाहिजेत की आकाशातली चांदणे जे येतात ते सुद्धा तुमच्या समोर कमी वाटले पाहिजेत. चला लवकर. सगळ्यांच्या मोबाईलला चार्जिंग फुल आहे आम्हाला माहित आहे. लवकरात लवकर काढा. याच्यासाठी कोणताही डाटा खर्च होणार नाहीये, कोणतेही चार्जेस लागले जाणार नाहीयेत. याच्यातून एक वेगळा आनंद मिळणार आहे. आपल्या संपूर्ण अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वासाठी आपल्याकडून एक छोटीशी अशी झलक, ज्याला सगळेजण बघण्यासाठी इच्छुक आहेत, म्हणून या लाईट्स लावायचे आहेत अगदी मनापासून. झालेत का? लवकर. एवढे बिना मोबाईलचे असूच शकत नाहीत. आता सगळ्यांच्या जवळ मोबाईल आहे. डगआउट मधले प्रेक्षक चला लवकरात लवकर मोबाईल काढा. काउंटिंग स्टार्ट करेल आणि त्यानंतर डायरेक्शन येतील, त्या डायरेक्शनला फॉलो करायचंय. लवकर. अजून कोण राहिलंय का? बघा माझ्या जोडीनं बोला मग. 10,
10, 9, 8, 7, 6, 4, 5. कसं रे उलट? 5, 4, 3, 2, 1. Yes, wait. Direction. Left, right. जोरदार आवाज करायचा, जोरदार आवाज. जसा जमेल तसा आवाज. अजून आवाज येत नाहीये. प्ले बॉय फुलटॉला सपोर्ट करणार आहे, जोरदार आवाज येऊ द्यात. JCCB ला सपोर्ट करणार आहे, जोरदार आवाज. JCCB फुल बरा प्ले बॉय. बिग साउंड. MPH चे चाहते, MPH चे सर्व प्रशंसक जोरदार आवाज येऊ द्यात. महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानमध्ये एक आवाजाचा नाच सगळ्यांना आहे आणि तो आवाज झाल्यानंतर सगळेजण थरारून उठतात. असा एक गजर. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. शिवछत्रपती शिवाजी महाराज की. हिंदू धर्मरक्षक संभाजी महाराज की. आई एकवीरा माते की. आई शिवदानी माते की. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या होतात या दोन्ही टीम साठी. थँक्यू डीजे. तुझ्या बेटी गाठीन रान सार पेटल. तुझ्या डोळ्यामंदी सुख सर्गाच भेटल. सारंगी सूर नभी फिरतीच्या फडात गह भरला तू हात असा गाडी. 3,000 रुपये सँडी मोरेचे गुगल पे द्वारे आलेले आहेत. मॅच संपल्यानंतर घेऊन जायचे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या इनिंगला आमच्या साथीने जोडले जाणारे मृदुल मेहर या दुसऱ्या इनिंग साठी ग्रँड फिनालेच्या. पहिली इनिंग पार पडली. तोडफोड फलंदाजी जयेश बनसोडेची बघितली. जयेश बनसोडे जो सोडवतो सर्व कोडे आणि त्याने आणि ते कोडे सोडवत असताना त्यांनी 41 धावा उभारण्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. मित्रहो, एक पडाव आपण बघितलाय, दुसरा पडाव बाकी आहे. JCCB मध्ये सुद्धा दमकम आहे. हितेश रबाडा स्ट्राइक एंड वरती त्याच्या जोडीने कर्णधार साहिल राणे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आतमध्ये येणारा चेंडू आणि रोटीच्या हातामध्ये गेलाय. पहिला बॉल डॉट. पहिल्या चेंडूवरती दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. अनेक जणांना प्रश्न पडलाय काय या मॅच मध्ये हा सामना एका बाजूने झुकेल का. मृदुल आमच्या साथीने आहेत. चर्चा केली जाणार आहे. नेक्स्ट बॉल. रबाडा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला अडवले गेलाय. फेकी करत असताना कोणती धाव नाही. आलाय डॉट. यस, नक्कीच पहिल्या 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत भल्या मोठं लक्ष धावफकावर आहे. येणारे 24 चेंडू 41 धावांचं लक्ष. एक भलं मोठं आव्हान. आता ते पार करण्यासाठी 2 सलामीर फलंदाज. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय एकीकडे हितेश सहा आणि रबाडा आहे, दुसरीकडे साहिल राणे. आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ दाखवलाय, परंतु आता तिसऱ्या चेंडूवर धावेंचा श्रीगणेश केला जातोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी जयेश बनसोडे. बघा, प्रत्युत्तर तर द्यावं लागणार आहे. 41 धावांचा पाठलाग आहे. कोणताही धावफलक क्रिकेटच्या पटलावरती मोठं नाही, कोणतंही छोटं नाही. आपण करायला गेलो तर सगळं काही होतं, नाही करायला गेलो तर काही नाही होत. यावेळेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. एक धाव मात्र कंप्लीट. सुरुवात जशाच तशी आहे मृदुल, कारण तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, चौथ्या चेंडूवरती सिंगल आणि आता
दोन चेंडूचा खेळाने शिल्लक आहे, 4 मध्ये 2. यस नक्कीच पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 2 धावा धाफकावर येत असताना 2 सलामीवर बॅटर आहे. आतापर्यंत त्या प्रकारचा लढा दिला, आतापर्यंत त्या प्रकारची झुंज दिली, अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूळ चालले, अनेक वेळा खडे चालले, अनेक वेळेला पाणी पाजलंय. आज पुन्हा एकदा गाठ पडते, ठकाठका निमित्त आहे गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग. यस गंभीर सर. प्रचंड प्रचंड मोठ्या प्रमाणात तो प्रेक्षक राजा वर्ग आहे, जणू काही समुद्राला उधाण आलंय की काय. चेक चेक केलं जात आहे, काहीतरी चर्चा हो यावेळेला. काय घडलंय पाहिलं जात आहे. येस क्षेत्ररक्षक हा जो आहे तो मैदानाबाहेर जात असताना त्याचा कोणताही संपर्क होता का नाही ते बघितलं जातंय. फायनल आहे म्हटल्यानंतर सगळी पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिथे एकदा धावून कंप्लीट केली जाते. लगातार 3 विकेटसाठी, विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं बक्षीस सँडी मोरे आणि अक्षय कांबळे यांच्याकडून. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅपमधून पाठवलाय, रबाडा का जलवा जारी, रबाडा का जलवा चालू, चौकार. जेसीसी बी च्या प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस जेसीसी कडून, जेसीसी ए कडून. आणि दुसऱ्या बाजूला धीरज कोरपेच्या प्रत्येक स्टॉपला लगा, जर का त्यांनी कॅच घेतली डाईव्ह लगावून तर 500 रुपयाचं बक्षीस आहे अक्षय कांबळे आणि सँडी मोरे यांच्याकडून. जेसीसी बी वर्सेस प्ले बॉईज फुलपाडा. गणेश सोनकर 3 चौक्याला 1000 रुपयाचं बक्षीस. पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. मॅच जिंकेपर्यंत जेसीसीच्या प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे जेसीसी ए कडून. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर वळ दुसऱ्या षटकाकडे. मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय. यस धन्यवाद डीजे. प्रेक्षक राजा वर्ग, अगदी तुडुंब गर्दी आज प्रेक्षकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6 MPL चा हा थरार आपण पाहतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 7 धावा धाफकावर येताना आता येणारे 18 चेंडू, 18 चेंडू मध्ये अजून देखील एक भला मोठं लक्ष पार करायचं आहे. त्यासाठी एक्सेलेंट केलं जातं. आता पहिला चेंडू आउटसाइड टॉप स्टंपचा मारा, उजव्या एसटीच्या बाहेर, अतिरिक्त धाव धाफकामध्ये भर. रबाडामध्ये क्षमता आहे. रबाडाने या अगोदर सुद्धा अनेक वेळा करून दाखवलंय. अशा प्रकारच्या मॅचेसना फिरवणं हा त्याचा स्वभाव आहे. सईद सय्यद त्याच्या समोर आहे आणि यावेळेचा चेंडू, चेंडू गॅपमधून जात असताना नाही, जयेश बनसोडे यावेळेला समोर आला, चेंडूला अडवलं. डॉट बॉल, डॉट बॉल आलाय. 8 धावा धावपल करते मृदुल. या षटकामध्ये किमान 2 बाउंड्रीज गरजेच्या. जर 2 चौकार आले तर जेसीसीबी या मॅच मध्ये परत 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 येताना दिसेल. चेंडूला गॅपमधून पाठवलाय, 500 लागू, चेंडू सीमा रेखा पार, MPL चौकार. ये ग्रँड फिनाले है बिडो. या ग्रँड फिनाले मध्ये असं सर्व काही घडणार आहे. तुम्ही वार, त्यानंतर समोरचा प्रतिवार, आणि तो प्रतिवार करत असताना हल्ला कल्ला सगळं काय होणार आहे. जेसीसी बी हमने हार नहीं मानी है, मैच खत्म नहीं हुआ है क्योंकि अभी तक हम जीते नहीं है असं सांगण्याचा प्रयत्न ते करतात. यावेळेला पुन्हा एकदा गॅपच्या दिशेने चेंडू निघून चालला, चेंडूला अडवला धीरूने, चेंडूची फेकी झाली, सिंगल आली आहे आणि सिंगल नंतर 13 धावा धावपलकावरती. प्रत्येक चौकारावरती 500 जेसीसी कडून. यस पारितोषिक येत आहे, पारितोषिक येत आहे, परंतु लक्ष भलं मोठं आहे. त्या प्रकारची सुरुवात आहे. 1.3 चेंडूंचा खेळ, 13 धावा धाफकावर येत आहेत. यावेळेला जयेश बनसोडे चांगल्यारित्या गॅदर येणारा तो प्रत्येक निर्धाव चिल्लू पुन्हा एकदा प्रेशर आणत आहे. 2 चेंडू मृदुल बाकी आहेत आणि 2 चेंडू मध्ये आता किती फटके मोठे येणार आणि किती धावा येणार त्याच्यावरती येणारं इक्वेशन ठरणार आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू
डॉटला कव्हर केलं वाईडने डॉटला कव्हर केलंय. चौकारांचं कॅल्क्युलेशन झालंय. जयेश बनसोडेच्या मनामध्ये काय, डोक्यामध्ये काय, प्ले बॉयज फुलपाडा यांच्याकडे धावांचा बॅलन्स मोठा आहे, पण जेसीसी बी कडे त्या बॅलन्सला भेदण्याची क्षमता आहे. सलामीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत म्हटल्यानंतर या मॅच मध्ये रंगत येणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. ओ यावेळचा चेंडू बाहेर कट झालाय. अजून एक डॉट. पाच चेंडूंचा खेळ, 14 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. येणार तो चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये आणून ठेवेल. 41 धावांचं आव्हान, एक भलं मोठं लक्ष धाफकावर आहे, परंतु दोन खेळाडू आतापर्यंत तो एकाकी झुंज, एकाकी किल्ला आतापर्यंत तो लढवलाय. आतापर्यंत 14 धावा धाफकावर आहेत. येथून येणारा चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये आणून ठेवेल. एकीकडे सय्यद आहे, दुसरीकडे साहिल राणे. येतोय तो प्रयत्न आहे, परंतु यावेळेला संकेत होता. पहिल्या 2 षटकांचा खेळ, 14 धावा धाफकावर. येतोय डिजमॅनच्या दिशेने. थँक्यू डीजे. लगातार 3 चौकारासाठी सँडी मोरे आणि अक्षय कांबळे यांच्याकडून लगातार 3 चौकाराला 3000 रुपयाचं बक्षीस आणि तनय यांच्याकडून रबाडाच्या लगातार 2 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस. आता या बक्षिसांची खैरात मृदुल ही अर्थरूपी ऊर्जा कितपत कुणाला कामाला येते हे बघावं लागणार आहे, कारण या मॅचला जिंकणं या दोन्ही संघाचं उद्दिष्ट आहे. मनी हा डिफरंट पार्ट आहे, पैसा हा दुसरा पार्ट आहे, पण या दोन्ही संघांचे कर्णधार ज्यावेळेला ट्रॉफी घेऊन येत होते त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये या ट्रॉफीला जिंकण्याचं स्वप्न दिसत होतं आणि त्यामुळे या ट्रॉफीसाठी भिडंत असताना या तिसऱ्या षटकामध्ये अनिकेत मुळे त्याच्यासमोर रबाडा 14 धावा झालेल्या आहेत. इक्वेशन काय 12-27 म्हणजे 13.50 ची सरासरी गरजेची आहे आणि असं असताना 2-3 किती बाउंड्रीज या षटकामध्ये येणाऱ्या बाउंड्रीज जेसीसीबीला हेल्प करतील, पण या षटकामध्ये चौकार नाही आले तर मात्र प्ले बॉयज फुलपाडा वरचढ होताना दिसणार आहे. म्हणजेच हे षटक गेम चेंजिंग असणार आहे. बघूयात काय घडतंय. अनिकेत मुळे समोर हितेश सहाण्या. पहिला चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेनं चांगल्यारीत्या गॅदर आहे. आता निर्धाव येणारा चेंडू, तो प्रेशर पुन्हा एकदा बनत चाललाय. आतापर्यंत 2.1 चेंडूंचा खेळ, 14 धावा धाफकावर येताना आता येणारे 11 मध्ये 27 धावा अजून देखील धाफकावर. शिवधानी कलागटा मंडळाचे अध्यक्ष विनोददादा पाटील, माजी नगरसेवक हेमंत पाटील मॅडम यांचे या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत या ग्रँड फिनाले दरम्यान. डॉट आलाय, जितके डॉट तितका सामना हॉट. त्यानंतर मंचावरील उपस्थित पंकजदादा पाटील, मुकेश जिनेगी, महेशदादा पाटील, त्यानंतर कदम सर, ठाकूर साहेब हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि यावेळेला पुन्हा एकदा 1 मोर डॉट. मृदुल, जितके डॉट येणार तितके संकट वाढणार आणि तितक्या चौकारांची संख्या वाढताना दिसणार आहे. नक्कीच लगातारचा तिसरा आता निर्धावित आहे. अनिकेत मुळे आगाशी बिग बॅश लीग बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, परंतु अजून देखील तो सामना जिवंत आहे. ते फटक्यांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. धीरज कोरपे, क्या बात आहे. स्वप्न तर सगळेजण उराशी बाळगतात, परंतु त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ते झटतात, ते खऱ्या अर्थाने यशस्वी होतात. असं नाही की कोण प्रयत्न करत नाही, प्रयत्न तर सगळेच करतात, पण सर्वात जास्त ज्याचे प्रयत्न इफेक्टिव्ह राहतात किंवा प्रामाणिक राहतात तो विजयी होतो. सध्याच्या घडीला या मॅच मध्ये प्ले बॉयज फुलपाडा वरचढ आहे, पण साहिल राणे यावेळेला No+1 म्हणजेच गंभीरने जी ऍक्शन केली त्याप्रमाणे फ्युएल टाकलंय. तसेच भरत मोरे सर लगातार 4 दिवस आणि मृदुल मेहर 4 दिवस सतत समालोचक करतायत. त्यांच्यासाठी खास सखुबाई भास्कर मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा हितेश पाटील आणि संजना कॅटरसचे आकाश माने यांच्याकडनं प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे समालोचकासाठी. धन्यवाद हितेश पाटील. आणि त्यानंतर मैदानाच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 18 धावा धावपलकावरती आहेत आणि असं असताना एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे. येणारे 7 चेंडू 23 धावांची गरज असताना ते संपूर्णतः धावांना रोख लगावलंय. अनिकेत मुळे आतापर्यंत ते ऍक्युरेसी मैदानामध्ये दाखवतोय. यावेळेला प्रहार, आक्रमण, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. धीरज कोरपे
पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 18 धावा धाफाकावर. आता येणारे 6 मध्ये 23 धावा अजून देखील धाफाकावर लगावायचे आहेत. तुर्तास येतोय पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं. ऐकूयात डीजेला. यस, धन्यवाद धन्यवाद डीजे. येणारे 6 23 धाव्यांची गरज आहे. अर्थातच काय आता 6 मध्ये 6 मोठे फटकारांची गरज आहे आणि ती क्षमता आहे, तो कॅपेबल आहे, ती प्रचंड मोठी क्षमता. आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ इथे 6चा राहिलाय. समोर रोहित जाधव रोटी आहे. 6-23 जर का या 23 झाल्या तर मोठा इतिहास बनेल आणि इतिहास बनवण्याची संधी JCCB आहे, रबाडाला आहे. पण रोहित जाधव काय या मावा म्हणू देईल का? पहिल्या बॉलवरती पहिला आलाय. व्हेरी फर्स्ट बॉल वरती या 23चा आघात. चौकार, बाउंड्री नंबर 1. थँक्यू डीजे. बाउंड्री नंबर 1 पहिला चौकार आला. आता 5 चेंडू 19 धावांची गरज. कधी कधी मॅच खेळत असताना किंवा स्पर्धा खेळत असताना जिंकणं म्हणजे टायटल मारणं नव्हे. कधी कधी त्या टायटलसाठी लढत असताना सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करणं, त्याला सुद्धा एक विजयी झाल्यासारखं फील असतो. पुन्हा एकदा रोहित जाधव समोर. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय, चेंडूला अडवलाय आणि प्ले बॉयज फुल चाडा या मॅच मध्ये वरचढ. बावीस धावा धाफकावर. अर्थातच काय सामना आता थोडासा एकतर्फा जातोय. येथून येणारा नशिबाची साथ, एखादा लक फॅक्टर पुन्हा एकदा मॅच मध्ये आणणार का? तो प्रयत्न चालू आहे. तो प्रयत्न आतापर्यंत ते एकाकी झुंज इथे सहाणी रबाडा हा प्रयत्न करतोय. लढण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा कशा पद्धतीने चेंडू निघून गेलाय. मृदुल अजूनही या मॅच मध्ये काय शिल्लक आहे का? 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. धापलकती धावा 26 आहेत. अनेक चुका फिल्डिंग करत असताना झाल्या होत्या. त्या चुकांना पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, पण त्या पांघरून टाकत असताना येणाऱ्या अडचणी या मॅच पासून थोड्याशा लांब नेत आहेत. पण हितेश आणि रबाडा लढता कितीही अडथळे आले तरी सुद्धा मी या मॅचला सोडणार नाहीये. एखादा नो बॉल त्याच्यावरती बाउंड्री या मॅचचं चित्र बदलेल. पण रोहित जाधव सिनियर प्लेअर आहे, त्याला इथून मॅच कशी वळवायची माहित आहे. आडव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय एका धावेसाठी, नाही, डाव नाही काढले आणि आता हा सामना औपचारिकता म्हणून राहिलाय. JCCB संघ सामन्यापासून खूप सारा लांब, तर प्ले बॉयज फुलपाडा या विजेतेपदाच्या जवळ. त्यांना तो सुगंध यायला लागलाय. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. दोन्ही संघांना विनंती आहे, ज्यावेळेला मॅच फिनिश होईल त्यावेळेला आपला डान्स आला पाहिजे. दोन्ही संघांना विनंती आहे, आपण दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये जो काही खेळ केलाय तो खरोखर कौतुकास पात्र आहे. जोरदार टाळ्या. द चॅम्पियन ऑफ द MPL सीझन 6 नाव आहे प्ले बॉयज फुलपाडा. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion. Champion, 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 champion. Everybody knows Chris Kane is a champion. Dini a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Buddy is a champion, Folland is a champion, Lara is a champion, Gale is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly and a champion, 958 Bolt a champion.